या संदर्भात ज्योतिराव सावित्रीबाईंच्या जीवन कार्याचा, वाङ्मयाचा सखोल अभ्यास केला असता एक गोष्ट त्वरित लक्षात येते की फुले दाम्पत्य अनार्य संस्कृतीचे पुरस्कर्ते असून अनार्य संस्कृतीवर आर्य संस्कृतीने काबेबाज पद्धतीने केलेल्या आक्रमणांची त्यांना फार चीड होती. आर्यांनी आपली पोटे जाळण्यासाठी निर्माण केलेली गुलामगिरी त्यांना अमान्य होती. समाजातील संपूर्ण सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी महात्मा फुल्यांनी समतेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आणि शेवटी सकल मानवांसाठी एक सार्वजनिक सत्यधर्मही प्रस्तुत केला. महात्मा फुल्यांच्या मानवमुक्तीच्या विचारांशी सावित्रीबाईही सहमत होत्या. क्रांतिबा फुल्यांची पत्नी सावित्रीबाई ही क्रांतिमा होती. परंतु अनार्य संस्कृतीच्या कल्पनेशी हे छायाचित्र सुसंगत असले तरी काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठामुळे सावित्रीबाईंची प्रतिमा प्रतिगामी ठरण्यास मदत तरी होते किंवा कविता संग्रहच बनावट असल्याचे मत व्यक्त करण्यासाठी मदत होते. येथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे की स्त्री, दलित, बहुजनांवरील गुलामीचे ओझे पेशव्यांचे राज्य जाऊनही हलके होत नव्हते. सर्वांगाने नाडलेला उपरोक्त घटक हे ओझे झटकण्याच्या मनस्थितीत सुद्धा नव्हता. अशा वातावरणात महात्मा फुले आणि सावित्रीबाई पुण्यासारख्या सनातनांच्या बालेकिल्ल्यात मानवमुक्तीचे कार्य करीत होते. आत्मभान नसलेल्या जनतेला आत्मभान देण्यासाठी ते सतत कार्यरत राहिले. चळवळीचे नेतृत्व त्यांनी डोळसपणे केले. ज्योतिरावांना देव, परमेश्वर या संकल्पनांच्या जागी निर्मिक संकल्पना रुजविली. त्यांनी देव संकल्पनेवर चढवलेली शेंदुराची पुटे पार खरडून काढली. रूढी, परंपरा, अंधश्रद्धेतून त्यांनी देवाला बाहेर काढून विशुद्ध निर्मिकांची संकल्पना रुजवली. क्वचित प्रसंगी निर्मिकाच्या ऐवजी देव शब्द ते उच्चारित असत. लगेचच अशा प्रसंगी आपण त्यांना क्रांतिबा ऐवजी प्रतिगामी म्हणणार का? त्यांच्या वाङ्मयात जगन्नियांत्या परमेश्वराच्या कृपेने आणि परमेश्वर कृपेने शब्दांची प्रेरणी झालेली आहे, म्हणून त्यांनी निर्मिकांची संकल्पनाच अव्हेरली असं म्हणता येईल का? अशीच काहीशी मात्र जास्तीच्या शब्दांची पेरणी सावित्रीबाईंच्या वाङ्मयात झाली आहे. काव्य फुलेचा प्रारंभच शिवप्रार्थनाने झाला आहे. या प्रार्थनेत शिवप्रभूंची वंदना करून, नमस्कार करून जगातील अज्ञान समाप्त करण्याची त्यांनी शेवटी प्रार्थना केली आहे. त्यानंतर शिवस्तोत्र, ईशस्तवन कवितांमधून शंकराची पूजा, आराधना केली आहे. तसेच परमार्थ, असुरमर्दिनी, ब्रह्म, स्वर्ग, नरक, सरस्वती दरबार, विद्यादेवी, युगायुगाची, महादेव माया, पोथी आदी शब्दांच्या पेरणीने अथवा मुखपृष्ठावरील चित्राने त्या एकदम प्रतिगामी ठरत नाहीत. बालपणी नकळत झालेले संस्कार पुरोगामी विचारांचा स्वीकार केला तरी हे थोडे बहुत शेष राहिलेले प्रतिगामी शब्द अनावधानाने अथवा सवयीनुसार वक्तव्यात आणि लेखनात आपले अस्तित्व वेळ प्रसंगी प्रकट करीत असतात. असेच काहीसे सावित्रीबाईंच्या संदर्भात घडले असावे. ज्योतिराव निवर्तल्यावर त्यांची आठवण म्हणून, श्रद्धेचा भाग म्हणून त्यांच्या अस्थी पुरलेल्या जागी सावित्रीबाईंनी एक तुळशी वृंदावन बांधले. इतकेच नव्हे तर 50 वर्षाच्या जिवलग साथीदाराचे, महान समाज सुधारकाच्या वृंदावनाच्या पायथ्याशी ओबडधोबड दगडाच्या पादुकांची स्थापना करून स्मारक उभे केले. क्रांतिबा निवर्तल्यावर एकाकी झालेल्या सावित्रीबाईंनी एका हळुवार भावनावश प्रसंगी त्वरित निर्णय घेऊन एकदम साधे पण भावनामय जगतात तोड नसलेले ज्योतिरावांचे स्मारक उभे केले. या प्रासंगिक कृतीवरून त्यांच्या जीवन कार्यावर प्रतिगामित्वाची मोहर तरी कशी उठवावी? एवढे मात्र खरे आहे की महात्मा फुल्यांसारखी धार्मिक गुलामगिरी जुगारण्या एवढी प्रखरता निदान त्यांच्या काव्यात तरी नाही. या ठिकाणी एक बाब लक्षात ठेवली पाहिजे की एक स्त्री म्हणून काळा वेळाच्या मर्यादा त्यांच्यावर पडल्या आहेत एवढेच. वाङ्मय आक्षेप. सावित्रीबाई फुले यांचे पहिले चरित्र शांताबाई रघुनाथ बनकर यांनी 1939 साली लिहिले. दुसरे चरित्र फुलवंताबाई झोडगे यांचे सन 1966 साली प्रसिद्ध झाले. यानंतर डॉक्टर मा. गो. माळी यांचे 10 मार्च 1980 ला तिसरे चरित्र प्रकाशित झाले. 1980 ते 2002 पर्यंत अनेक लेखक लेखिकांनी धनंजय कीर, फुलवंताबाई झोडगे, डॉक्टर कृ. पं. देशपांडे, मा. गो. माळी यांना वाट पुसत कुमार प्रौढांसाठी स्वतंत्रपणे पुस्तिका, कादंबऱ्या लिहिल्या. या पुस्तिकांची संख्या आता 60च्या घरात गेली आहे. सावित्रीबाईंच्या संदर्भात
एवढे विपुल वाङ्मय असले तरी एकही चिकित्सक चरित्र आजवर उपलब्ध नसल्याची खंत हरी नरके यांनी व्यक्त केली आहे. हरी नरके यांची ही खंत रास्त असून चिकित्सक लेखनाच्या दिशेने प्रयत्न व्हायला हवेत. वैचारिक अंगाने चिकित्सक भूमिकेतून सावित्रीबाईंचे आणि त्यांच्या साहित्याचे मूल्यमापन व्हावे. हे मूल्यमापन विशुद्ध वैचारिक भूमिकेतून असावे. ही वैचारिक प्रक्रिया सतत चालू राहावी यात काहीही गैर नाही. या प्रक्रियेमुळे नूतन माहिती उपलब्ध होण्यास फार मोठी मदत होत असते. अशा विचार प्रवाहात कोणाचाही शब्द अंतिम नसतो. या प्रक्रियेमुळे हा विचार सतत प्रवाहित होत राहतो. अशा आशयाची वैचारिक चर्चा सावित्रीबाई फुले वाङ्मय आणि डॉक्टर माळीकृत चरित्राच्या संदर्भातून घडून आली. स ग मालशे यांनी डॉक्टर माळीकृत चरित्रावर आणि त्या अनुषंगाने सावित्रीबाईंच्या वाङ्मयावर अनेक आक्षेप घेतले. सावित्रीबाईंचे 1856 आणि 1868 पत्र काव्य फुले या काव्य ग्रंथाची विश्वासार्हता, प्रमुख व्यक्तींची छायाचित्रे, फातिमा सोबतचे छायाचित्र, क्रांतिज्योती प्रतिमा, फुले निवर्तल्यावर सत्यशोधक समाजाचे नेतृत्व आदी बाबींवर गंभीर आक्षेप घेतले. हे आक्षेप प्रारंभी चटकन मनाला भिडतात, परंतु हे आक्षेप बहुतांश अनुमानावर आधारित असल्यामुळे मालशे यांचे म्हणणे फारसे कोणी लावून धरले नाही. डॉक्टर मा गो माळी संपादित सावित्रीबाई फुले यांचे समग्र वाङ्मय सन 1988 साली प्रकाशित झाले असून या संदर्भात हे वाङ्मय दस्तऐवज तपासणी तज्ज्ञांकडून तपासून घेतले आहेत. तज्ज्ञांनी कागद, हस्ताक्षर, शाई आदींची तपासणी करून हे वाङ्मय सावित्रीबाईंचे असल्याचा निर्वाळा दिला आहे. निर्वाळा प्राप्त होण्यापूर्वीच समस्त मराठी वाचकांनी आनंदाने सावित्रीबाईंचे हे वाङ्मय स्वीकारले आहे. येथे स ग मालशे यांची प्रभावी लेखनशैली, बिनतोड तर्कमीमांसा, परस्परांचे मुद्दे खोडण्याची वैशिष्ट्यपूर्ण हातोटी वाखणण्याजोगी असली तरीही हा प्रपंच केवळ तर्कानुमानावर उभा असल्यामुळे जवळपास समग्र वाङ्मयच बनावट असल्याचा त्यांचा दावा फोल ठरतो. शालीन गृहिणी. पतीच्या क्रांतिकारात सहभागी झालेली शालीन गृहिणी हीच सावित्रीबाईंची खरी प्रतिमा असल्याचे स ग मालशे यांनी म्हटले आहे. तर भालचंद्र फडके यांनी अग्नी फुलेच्या प्रस्तावनेत स्पष्ट म्हटले आहे की ज्योतिराव फुले यांच्या क्रांतिकार्यात सतत साथ करणाऱ्या सावित्रीबाईंचे कार्य तितकेच लोकोत्तर होते. असे असताना तिची प्रतिमा केवळ शालीन गृहिणीची होती असे म्हणून कसे चालेल? महार मांगाच्या शाळेत काम करणे, मुलींना शिकवते म्हणून शेण गोळ्यांचा मार सहन करणे, घरचा पाण्याचा हौद अस्पृश्यांना मोकळा ठेवणे, बालहत्या प्रतिबंधक गृहातील काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे वात्सल्याने संगोपन करणे इत्यादी घटना सावित्रीबाईंच्या क्रांती देवता या विशेषणाला अर्थपूर्णता देण्यास पुरेशा आहेत. त्या काळाचे स्वरूप लक्षात घेता सावित्रीबाईंचे आचरण लोकोत्तर होते, क्रांतिकारक होते असेच कुणीही समंजस माणूस म्हणेल. तसेच विवाहानंतर साक्षर होणे, विपरीत परिस्थितीतही शिक्षिका, मुख्याध्यापिकेचे विनावेतन कार्य आनंदी वृत्तीने करणे, दुष्काळातील व्हिक्टोरिया आश्रमातील भुकेजलेल्या 1000 बालकांची दररोज क्षुधा शमवणे, फुल्यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाची धुरा सांभाळणे, प्लेगच्या साथीत मृत्यूला कवटाळावे लागत असतानाही मानवतेच्या कार्यात खंड पडू न देणे आदी घटनांची माहिती देऊन त्यांच्या या मानवतावादी कार्याची जंत्री आणखी लांबविता येईल. अशा या कर्तृत्ववान साध्वीला आपण शालीन गृहिणीच म्हणून हाक मारणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय करणे होय. त्यांच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांची शालीन गृहिणी ही प्रतिमा आता तरी नाकारली गेली पाहिजे. बालहत्या प्रतिबंधक गृह आणि इतर मुद्दे. दिनांक 16 नोव्हेंबर 1852 साली महात्मा फुल्यांचा झालेला सत्कार, बालहत्या प्रतिबंधक गृह, अस्पृश्यांसाठी खुला केलेला आड, सावित्रीबाईंचे सत्यशोधक घटक म्हणून यादीत समाविष्ट नसलेले नाव, सत्यशोधक समाज स्थापन दिन, महात्मा फुल्यांचा महानिर्वाण दिन, सावित्रीबाईंना सयाजीराव गायकवाड महाराजांकडून मिळणारी मदत आदी मुद्द्यांबद्दल अभ्यासकांनी वेगवेगळे तपशील आणि वेगवेगळी माहिती दिलेली आहे. या संदर्भात त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने यापूर्वी विचार मांडलेच आहे. फुले दाम्पत्याचे मानवमुक्तीचे कार्य हे हिमालय पर्वता एवढे आहे. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी समाजाला त्यांच्या स्वत्वाचे भान दिले. या 2 व्यक्ती नसून भारतीय पातळीवर नव्हे जागतिक पातळीवर 2 मोठ्या संस्थाच आहेत.
अशा प्रसंगी त्यांच्या संदर्भात एकाच घटनेचे वेगवेगळे तपशील येणे केव्हाही गैरच. त्यामुळे होते असे की फुले दाम्पत्याच्या कार्यापुढे नतमस्तक होणारे वाचक गोंधळून जातात. उपरोक्त मुद्द्यांची चर्चा ग्रंथात इतरत्र झाल्याने सर्व मुद्द्यांची चर्चा येथे आरंभिली तर ती पुनरावृत्ती होईल. म्हणून नमुन्यादाखल केवळ बालहत्या प्रतिबंध गृहाच्या संदर्भात एक उजळणी करणे गैर होणार नाही. महात्मा फुल्यांच्या अनुषंगाने लेखन करणारे तमाम लेखक, संपादक बालहत्या प्रतिबंध गृह सन 1863 साली सुरू झाल्याची नोंद करतात. तर सावित्रीबाईंच्या संदर्भात लेखन करणारे जवळपास सर्व लेखक, संपादक हे गृह सन 1853 साली स्थापन करण्यात आल्याचे म्हणतात. या गृहात जवळपास 96 ते 100 बाळंतपणे झाल्याचे सावित्रीबाईंचे चरित्रकार सांगून जातात. तर फुल्यांचे अभ्यासक केवळ 35 बाळंतपणे पार पडल्याचे सांगतात. तसेच या गृहाच्या संदर्भात वेगवेगळी माहिती सांगितली जाते. थोडक्यात आमच्या महापुरुषांच्या चरित्राच्या अनुषंगाने तारखा, वर्ष, घटनांच्या ऐतिहासिक तपशिलांमध्ये एकवाक्यता असायला हवी. चरित्र नायकाच्या चरित्राचे उदात्तीकरण होत असताना आशयात मूलभूत फरक पडता कामा नये. ऐतिहासिक सणसणावळ्या आणि घटनांमध्ये तफावत होता कामा नये. या संदर्भात वस्तुनिष्ठ दृष्टिकोन ठेवूनच लेखन झाले पाहिजे. सातत्याने एखाद्या मान्यवर लेखकालाच वाट पुसत लेखन करणे योग्य की अयोग्य हा मुद्दा दुर्लक्षित केला तरी त्यामुळे होते असे की काळावेळानुसार उपलब्ध होणाऱ्या नवनवीन संशोधकीय माहितीला वाचक मुकतो. तसेच महानायक महानायिकांना देवपण प्राप्त होण्याचा धोका संभवतो. एकदा का देवपण प्राप्त झाले की अनेक काल्पनिक विचारांची पुटे महापुरुषांवर चढविले जातात. ही काल्पनिक पुटे पुढे पुढे अंधश्रद्धेची साम्राज्य उभी करतात. तेव्हा या संदर्भात वस्तुनिष्ठ लेखनच झाले पाहिजे. वाचक सावित्रीबाई. आठवणीकारांनी महात्मा फुल्यांचे वाचन दांडगे असल्याचे म्हटले आहे.